केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच ज्यांनी आपल्या गावाला सरपंचकीच्या कारकिर्दीमध्ये 18 अधिक पुरस्कार प्राप्त करून दिले. ज्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती तर नाहीच, पण आपल्या कुटुंबाची परिस्थिती काय होईल याच्याकडे लक्ष दिले आणि समाजसेवेचं व्रत घेतलं. आपल्या गावातील सोरण्याच्या मागासवर्गीय बांधवाला काही गावातील गाव गुंड त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन मनीसाठी मारहाण करत होते, पण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन संतोष देशमुख यांनी सोनवणे यांना वाचवलं. त्यांचा इगो हट झाला त्या गावगुंडाचा आणि त्यांना त्यांची निर्गुणपणे संतोष देशमुखांची हत्या केली. त्यांच्या छातीच्या फासोळ्या तोडल्या, त्यांच्या फासोळ्या त्यांच्या हृदयामध्ये खुपसल्या. त्यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यांच्या चेहऱ्यावर फायटरने त्या ठिकाणी छिद्र करण्यात आले. त्याचे डोळे जाळले, त्यांचं लिंग जाळलं. एवढ्या निर्गुणपणे हत्या होऊ नये आज 18 दिवसापासून त्या ठिकाणी आरोपी फरार आहेत. केवळ 4 आरोपी सापडलेले आहेत, अजून 3 आरोपी फरार आहेत. निश्चितच हे 3 आरोपी पुरावे नष्ट करू शकतात. आज लातूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या ठिकाणी उद्या बीडमध्ये मोर्चा आहे. अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्या गुंडांना पकडण्यासाठी मोर्चे निघत आहेत. त्या ठिकाणी नागरिक परेशान आहेत की जर एखाद्या अतिरेक्याला, एखाद्या गुंडाला त्या ठिकाणी पकडण्यासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर एखाद्या वेळेस न्याय मागण्यासाठी कोणती परिस्थिती नागरिकांसमोर, साध्या नागरिकांसमोर, सामान्य नागरिकांसमोर उद्भवेल या चिंतेमध्ये आज महाराष्ट्रातील नागरिक आहेत. गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांना तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर वाल्मिक कराड, जे संदीपाना क्षीरसागर यांनी विधानसभेत ज्यांचं नाव घेतलं की या गुन्ह्यामध्ये तो इन्व्हॉल्व आहे, सुरेश धसाने त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पूर्ण व्रत त्या ठिकाणी व्यक्त केलं. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी गरिमा आहे, जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, या ठिकाणी ही गरिमा नष्ट होऊ नये म्हणून या ठिकाणी वेळीच पावलं उचलली पाहिजे. आणि जो कोणी त्यांचा वरद हस्त असेल, जो काही राजकीय हस्त असेल, त्यांना लवकरात लवकर निलंबित करा आणि त्यांच्यावर देखील कारवाई करा. या महाराष्ट्र जनतेचा हा आवाज आहे, हा आक्रोश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बालाजी सूर्यवंशी.